नमस्कार मित्रांनो, आज आपण आषाढी एकादशी का साजरी केली जाते याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आषाढी एकादशी का साजरी केली जाते? कारण आषाढी एकादशी ज्याला देवशयनी एकादशी असे सुद्धा म्हणतात. मित्रांनो, हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. या दिवसापासूनच श्री भगवान विष्णू हे 4 महिन्यासाठी योग निद्रेत म्हणजे झोपेच्या अवस्थेत जातात, असे धर्मग्रंथामध्ये याचे वर्णन केलेले आहे. मित्रांनो, या 4 महिन्याच्या कालावधीलाच चातुर्मास असे सुद्धा म्हणतात. महाराष्ट्रामध्ये या दिवसाला विशेष असं महत्त्व आहे, कारण या दिवसांमध्येच लाखो वारकरी, पूर्ण महाराष्ट्रातले व महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा वारकरी भक्त अनेक दिवस पायी चालत पंढरपूर येथे भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या या दिवशी पंढरपुरामध्ये पोहोचतात. अगदी काही दिवस पायी चालत ह्या पालख्या पंढरपुरामध्ये पोचतात. ज्ञानोबा तुकाराम आणि जय जय रामकृष्ण हरी या नामघोषाने संपूर्ण पंढरपूर भक्तिरसामध्ये अगदी न्हाऊन निघते. आषाढी एकादशी साजरी करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजेच भक्ती, संयम आणि आत्मशुद्धी, भगवान विष्णू तसेच विठ्ठलावरील श्रद्धा व्यक्त करणे होय. मित्रांनो, याच दिवशी म्हणजेच आषाढी एकादशीलाच या दिवशी उपवास, नामस्मरण, भजन, कीर्तन, हरिपाठ, विष्णू सहस्रनाम आणि दानधर्म यांना सुद्धा खूप महत्त्व दिले जाते व अनेक भक्त या दिवशी दानधर्म करतात, पुण्य करतात. अशी श्रद्धा आहे की या दिवशी मनापासून केलेली प्रार्थना आणि भक्तिभावामुळे मनाला खूप शांती मिळते, सुख मिळतं आणि आयुष्यामध्ये सकारात्मक विचार वाढतात आणि ईश्वरावरील विश्वास सदृढ होतो. मित्रांनो, आषाढी एकादशी हा केवळ सण नाही तर भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठल प्रेमाचा महाउत्सव आहे. तुम्हीही या पवित्र दिवशी विठ्ठलाचे नामस्मरण नक्की करा आणि आपल्या जीवनात सद्भावना, संयम आणि सकारात्मकता वाढवा. मित्रांनो, जय हरी विठ्ठल, पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल, ज्ञानोबा तुकाराम. मित्रांनो, ही माहिती आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.